1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी जाहीर झालेली आहे. जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची अखेर आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे. सरसकट शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांची अखेर कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्या 20 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजेच आज भरपूर दिवसांची शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा झालेली आहे. पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी सुद्धा होणार आहे. सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी 3 याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे. ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा, पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव असतील त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. बघा, प्रामुख्याने या कर्जमाफीसाठी 3 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे. म्हणजेच या 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 3 दिवसांमध्ये कर्जमाफी सुद्धा होणार आहे. परंतु आजच्या दिवशी सर्वात मोठ्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. म्हणजेच आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. त्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु जरी तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तरी पण तुम्ही या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल. परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीमध्ये बसत नसेल, पात्रतेमध्ये बसत नसेल, त्यांची कर्जमाफी होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, कर्मचारी असेल किंवा कार्यालयामध्ये मॅनेजर असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारच्या मार्फत सर्वात मोठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. तर ती पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तरच तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी कर्जमाफीसाठी दुसरी पात्रता
सुद्धा घालण्यात आलेले आहे। तर ती दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करू। परंतु निवडणूक झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संबंधित कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर नागपूरमध्ये अधिवेशन झालं, अर्थसंकल्प झाला, बजेट घोषित झालं, तरी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेलं नव्हतं। परंतु त्यानंतर काल परवा या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांनी विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केलेली आहेत। सोबतच विरोधी पक्षांकडून सरकारवर ते भरपूर टीका होत होती। त्या अनुषंगाने कर्जमाफीचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे, त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण आपण टॅक्स तेव्हाच भरत असतो की ज्यावेळेस आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते। जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। त्या संबंधित परिपत्रक सुद्धा आलेले आहे, कारण तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्ही 100% 2 लाखाचं कर्ज फेडू शकता। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असावे, यासाठी तुमच्याकडे पुरावा सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता महत्त्वाची आहे। ही चौथी पात्रता उत्पन्नाशी निगडित आहे, म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष बीजेपी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी, तर या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा केलेला होता की जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील, नियमितपणे कर्ज भरत असतील त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया। ज्यांचा जिल्हा असेल त्यांची कर्जमाफी 100% होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्ही कर्ज अजून फेडलेलं नसेल तर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पालघर, दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग, तिसरा जिल्हा रायगड जिल्हा। म्हणजे जे शेतकरी बांधव पालघर जिल्ह्यामधील असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, जे शेतकरी बांधव या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आणि तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, तर या रायगड जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण या 3 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधव तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 5वा जिल्हा जळगाव, 6वा जिल्हा रत्नागिरी जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा नाशिक जिल्ह्यामधील असेल आणि तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये बसत
असाल, याच्यामध्ये तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये नसेल, उत्पन्न कमी असेल, सोबतच घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. 5वा जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नगर, 9वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही धुळे जिल्ह्यामधील असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे. नगर जिल्ह्यामधील असाल तरी पण तुमची कर्जमाफी होणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, 10वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 20 जिल्ह्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, 13वा जिल्हा म्हणजे सातारा, 14वा जिल्हा म्हणजे जालना, 15वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा. बघा सातारा जिल्हा सुद्धा सर्वात मोठा जिल्हा आहे. जालना जिल्हा आणि नागपूर जिल्हा सुद्धा मोठा जिल्हा आहे. तर या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेती केली जाते आणि या जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं आहे. परंतु त्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज सुद्धा भरलेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी या 2 ते 3 दिवसांमध्ये कर्ज सुद्धा भरायचं नाही, कारण कर्जमाफी होणार आहे. अन्यथा जर तुम्ही कर्ज भरलं तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. सोबतच शेतकरी बांधवांनो, 16वा जिल्हा भंडारा, 17वा जिल्हा वर्धा, 18वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. बघा भंडारा जिल्हा सुद्धा मोठा जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा सुद्धा मोठा जिल्हा आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे. तर त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी सुद्धा होणार आहे. परंतु याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असावे. जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची आज कर्जमाफी सुद्धा जाहीर झालेली आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, 19वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. बघा या 2 जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी जास्त प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे या 2 जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेती सुद्धा केली जाते. त्या दृष्टिकोनातून या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. उद्या 8 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा जाहीर झालेली आहे. म्हणजेच त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. तर त्या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे. तर बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यातील असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. उर्वरित जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्या आणि परवा सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु ज्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर त्यांना उद्याचे दिवस वाट पाहायची आहे आणि ज्यांचा जिल्हा उद्याच्या 8 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना परवा दिवशीची सुद्धा वाट पाहायची आहे. म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसामधील 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे. त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल आणि तुम्ही जर या 10 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे. बघा याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक ग्रामीण बँक म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण बँक, सोबतच चौथी बँक बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी बँक ICICI बँक. तर या बँका सर्वात मोठ्या बँका आहे. सोबतच 7वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 8वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 9वी बँक म्हणजे IDBI बँक आणि 10वी बँक म्हणजे HDFC बँक. बघा या प्रमुख 10 बँकेमधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजेच तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे. परंतु अर्थसंकल्पामध्ये या निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं की पुढील 5 वर्ष कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे
भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं होतं, परंतु आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना लाभ घेता येईल, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे आणि जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।